मित्रांनो, आपण बघू शकता हा नाशिकमध्ये सर्व सामाजिक संस्थांचा, सर्व पक्षांचा निघालेला हा मुखमोर्चा आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या ज्या महिलांचं मणिपूरमध्ये जी मणिपूरमध्ये जी घटना घडली होती, महिलांना नग्न करून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्यावर रेप सुद्धा झालेला होता. त्या घटनेचा निषेध म्हणून नाशिकमध्ये हा सर्व पक्षीय आणि सगळ्या सामाजिक संस्थेचा हा मोठा मोर्चा निघालेला आहे. आता हा मोर्चा साधारण कोर्टाच्या इथे, नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या इथे पोहोचलेला आहे. आणि आपल्या भारताचे राष्ट्रपती एक महिला आहे आणि 56 इंचाचे छाती असलेले पंतप्रधान जे आपण नरेंद्र मोदी यांना विश्वगुरु म्हटलं जातं, ते साधं ह्या गोष्टीला ऍड्रेस सुद्धा करत नाही. त्याचा हा निषेध आहे. आपण बघू शकतो फार मोठ्या प्रमाणामध्ये आज हे सर्वसामान्य जनता ही एकत्र आलेली आहे. एकाच गोष्टीसाठी विरोध आहे की त्या मणिपूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा हा विरोध करण्यासाठी ही सगळी जनता तिथे एकरूप झालेली आहे. मोदी जी कुर्सी खाली करो, break the silence, end the violence, Manipur demand justice. त्यात तरुण, महिला, सगळ्या पक्षाचे इथं पदाधिकारी दिसत आहेत, इथे लोक दिसत आहेत. बघा, जर भारताला आपण भारत माता म्हणत असो तर या मातेचं कसं वस्त्रहरण केलं जाते मणिपूरमध्ये. आणि आमचे मोदी आणि शहासाहेब तोंड उघडायला तयार नाही, काही बोलायला तयार नाही. विदेश यात्रांमध्ये ते मग्न आहेत. मणिपूरमधील शाळांवरचे हल्ले तात्काळ थांबवा,
चुप्पी तोड़ो, हिंसा रोको. वुमेन्स बॉडीज आर नॉट युअर बॅटल फील्ड. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा. महिला जब तक तंग रहेगी तब तक जंग रहेगी. बघू शकतो किती प्रचंड मोठा हा विरोध आहे. पुढे येऊ दे, पुढे येऊ दे. या पुढे मॅडम. हो मॅडम, वरती 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 इकडे झाले फोटोग्राफी. प्लेट सेपरेट दिसले पाहिजे. काही दिवसांच्या रातूनही आटोक्यात आलेला नाहीये. पेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि विशेषतः महिलांवर अनन्वित अत्याचार होत आहे. आपण पाहिलं की 2 आदिवासी महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आलेले, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंध देशातले 140 कोटी जनता संतप्त आहे. गुरु संताप व्यक्त करण्यासाठी आपण सगळे मोठमोठ्याने इथं आलेलो आहोत. मोदी सरकारकडे आमची मागणी, त्यांनी ताबडतोब मणिपूरचं सरकार बरखास्त केलं पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. त्याचबरोबर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि नैतिकतेच्या पातळीवर मोदी एवढ्या गप्पा मारतात, त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी. खऱ्या अर्थाने सगळ्या भारतीयांसाठी वेदाची आणि अभिमान त्या ठिकाणी केली जाते. ज्या पद्धतीचे अत्याचार त्या ठिकाणी हिंसाचार चालू आहे आणि केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, सहकारी गृहमंत्री त्या ठिकाणी कुठलीही त्यावर वक्तव्य करताना दिसत नाही. त्या ठिकाणी या सर्व गोष्टी थांबवणं हे त्यांच्या हातात आहे, त्यांनी थांबवणंच पाहिजे. त्या ठिकाणी तातडीने ते सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि समाजामध्ये वाद निर्माण करून अशा पद्धतीने हिंसा जर तो घेतला तो केवळ मणिपूर पुरता मर्यादित राहणार नाही, तो भारतामध्ये बसू शकतो, आमच्या घरापर्यंत येऊ शकतो. आणि एक अत्यंत चांगला देश, लोकशाही मानणारा देश आज आपण बघतोय की त्या ठिकाणी लोकशाहीच्या विरुद्ध घटना त्या ठिकाणी घडत आहेत. लोकशाहीची रोज पायमल्ली होते, राज्यघटनेची पायमल्ली होते. याला केंद्रामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार कारणीभूत आहे आणि त्यामुळे त्यांनी तातडीने त्या ठिकाणी याच्यावर पावलं उचलली पाहिजे आणि मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट सुरू केली पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही हा मूक मोर्चा सादर करून त्याच्यातून हेच सगळ्या जनतेला सांगू इच्छितोय की 2024चा सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाही तर ही पाळी प्रत्येक घरावर येऊ शकते. जे या राजकीय सत्तेचं ऐकणार नाहीत त्यांना आणि जे या राजकीय सत्तेचे गुलाम होणार नाहीत त्यांच्यासाठी ते फार वाईट आहे आणि आपण कोणीही गुलाम होणार नाहीयेत, म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आहे. काका, पण मणिपूरच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करता? मणिपूरच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे की ही राजकीय घटना आहे. गेल्या 70 वर्षापासून लोक तिथे बसून मैतेईंना हिंदू आणि कुकीजना नॉन हिंदू असं जाहीर करून त्याच्यामध्ये द्वेष पसरवत आहेत. तर मध्यममार्गी लोकांचा विचार त्यांनी करून एकत्र राहणं हाच उपाय आहे. वेगळं करणं, मारून टाकणं किंवा हाकलून देणं हा उपाय अजिबात नाहीये. हा उपाय आपल्याला कोणी जर भरीच पडत असेल या उपायासाठी तर आपण वेळी सावध झालं पाहिजे आणि याचा निषेध करून मधला मार्ग एकत्र राहण्याचा तो स्वीकारून हिंसा त्वरित थांबवली पाहिजे. आणि हिंसेसाठी त्या मैतेई स्त्रियांवर जर बलात्कार होत असेल तर तेही वाईट आहे आणि कुकीजवर होतील तेही वाईट आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या बलात्काराला राजकीय वेपन, पॉलिटिकल वेपन किंवा राजकीय शस्त्र वापरणाऱ्या लोकांचा त्यांनी निषेध करावा आणि याचा कधीही त्यांनी स्वीकार करू नये. अगं 56 इंचाचे छाती असणारे आपले पंतप्रधान आणि स्वतःला विश्वगुरु संबोधणारे ते या घटनेमध्ये
कसा पळपुटापणा हे करताय त्याबद्दल काय सांगाल? ती 56 इंची छाती कधीच आकुंचन पावलेली आहे ती त्यांच्या प्रत्येक बाईटमध्ये दिसते आहे. त्यांचा चेहरा घाबरलेला हा सरळ सरळ दिसतो आहे. उसनं अवसान आणलं तरी पण बेडकाचं बैल होत नाही, त्याप्रमाणे त्यांनी आता आपण बेडूक आहोत हे स्वीकारावं आणि शांतपणे बसावं. त्यांची आंतरराष्ट्रीय बदनामी होते. युरोपियन युनियनमध्ये जो ठराव पास केला जातो आहे त्या लोकांना कळते आणि आपल्या पंतप्रधानाला कळत नाही. हे किती दुर्दैव आहे हे. तर त्यासाठी म्हणून त्या 56 इंचाला आज काहीही किंमत राहिली नाही आणि ती त्यावेळीही 56 इंची कधी नव्हती, ती फुगवलेली होती. त्याचा फुगा जास्त वेळ टिकणार नाही हे पण लोकांनी ओळखलं होतं. धन्यवाद. एकूण मैत्रीवर होणारा बलात्कार आणि कुकींवर होणाऱ्या बलात्काराची ज्या पद्धतीची मीमांसा ते करतायत ती कितपत योग्य वाटते? नाही, मुळात बलात्कार होत आहेत हीच खरं अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ही आज नाही होत आहे. हे 3 मे पासून हा प्रकार सुरू झाला आणि केंद्र सरकारची किंवा सुरक्षा व्यवस्थांची ही जबाबदारी आहे की कोणावरच बलात्कार नाही होणार, कोणाचाच खून नाही होणार. असं न होता म्हणजे यांचे इतके झाले त्यांचे तितके झाले म्हणजे स्वतःची नामुष्की ही वेगवेगळ्या शब्दांमध्ये फक्त सरकार मांडतंय, पण एकूण घटना तीच आहे. ज्यावेळेला तो सगळा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद असा व्हिडिओ समोर आला, तो आल्यानंतर त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो की अशा शेकडो घटना घडल्या. अशा शेकडो घटना घडल्या. या देशाचा गृहमंत्री अमित शहा जो तडीपार होता तो मणिपूरला गेलेला असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना ब्रीफिंग दिलं. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी या केंद्रीय गृहमंत्र्याला सांगितलं की अशा प्रकारच्या बलात्कारांच्या शेकडो घटना झालेल्या आहेत, पण केंद्र सरकारतर्फे त्याच्यावरती काहीही कारवाई झालेली नाही, उपाययोजना झाली नाही. त्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतलेला नाही, राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी आणलेली नाही, काहीही सरकारने केलेलं नाही. आणि जे भारताचं लष्कर आहे, आसाम रायफल्स आहे, CRPF आहे, BSF आहे, मणिपूरचे पोलीस आहेत, 5-5 सुरक्षा यंत्रणा तिथं असताना एकालाही अजूनपर्यंत शूट ॲट साईटची ऑर्डर दिलेली नाही. फक्त एवढंच सांगितलेलं आहे की व्हॅलीमधले लोक जंगलांमध्ये जाऊ नयेत आणि जंगलांमधली लोक व्हॅलीमध्ये येऊ नयेत, त्यांना इकडे तिकडे जाण्यापासून रोखा. शूट ॲट साईट करायला पाहिजे. जी हजारो हत्यारं पळून नेली आहेत ती त्या लोकांना निशस्त्र करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं व्हायच्या आधी बरोबर 1 महिना फक्त कुकीजना असं सांगितलं जातं ऑर्डर देऊन की तुमच्याकडची लायसन्स वेपन ही तुम्ही सरेंडर करा. फक्त कुकीजला लायसन्स वेपन सरेंडर करा असं सरकार ऑर्डर काढतं. याचा अर्थ काय काढायचा? मैत्री हिंदू आहे आणि राजसत्तेचा मैत्रींना पूर्णपणे पाठिंबा आहे. म्हणजे राजकीय सत्तेने सुरू केलेलं हे राजकीय सत्तेलाच हे हवं आहे. ते जसं 2002 ला केलं ते 2023 ला होत आहे. तिथेही डबल इंजिन सरकार होतं, इथेही डबल इंजिन सरकार आहे आणि या डबल इंजिन सरकारचा विध्वंस जे काय आहे ते मणिपूरमध्ये बघायला मिळतोय. सर, एक जेव्हा हिंदू मुस्लिम जेव्हा स्वातंत्र्याच्या वेळी हे झालं होतं, वाद पेटला होता आणि तेव्हा गांधीजी नौखालीला एकटा माणूस जाऊन त्यांनी ज्या ताकदीने ते 2 धर्मामधला द्वेष आणि जो हिंसाचार थांबवला होता. आणि आज काय परिस्थिती आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानांची? नाही, आता तर पंतप्रधान म्हणजे हिंसाचार सुरुवात झाली त्यावेळेला महिनाभर कर्नाटकात फिरले. त्यांचं लक्षही नव्हतं देशात काय, कारण तो अत्यंत निवडणुकाभिमुख असा नेता आहे. त्याला दुसरं कशाशी काही घेणं देणं नाही. निवडणुका संपल्याबरोबर अमेरिकेला गेले, अमेरिकेहून इजिप्तला गेले, इजिप्तून भारतात आले, तिथून फ्रान्सला गेले, फ्रान्सहून दुबईला गेले आणि परत आले. आजपर्यंत ते संसदेत आता आलेले नाहीये, संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर. आणि ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने दम दिला की तुम्ही काहीतरी करा अन्यथा आम्हाला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लागेल, तेव्हा हे 32 सेकंद बोलले मणिपूरबद्दल. पण आजही संसदेमध्ये येऊन या देशाच्या संसदेला तुमचं उत्तरदायित्व आहे ही भावनाच नाही त्यांच्या मनामध्ये. पण यांच्याकडून ती अपेक्षाच करू शकत नाही. हे महात्मा गांधी होते, हे गांधींच्या खुन्यांचे समर्थक आहेत. नमस्कार, जिंदाबाद. माझं नाव कल्याणी अनिता मनोहर. मी नाशिक मधली विद्यार्थिनी आहे. मणिपूरच्या घटनेचा सगळ्यात पहिले मी निषेध करते. खरं तर दिवसेंदिवस आपल्याकडे महिलांवरती होणारा अत्याचार हा वाढत चालला आहे. पण मणिपूरचा जास्त निषेध करायचं कारण असं की तिथे माणुसकीला कायमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत आणि देशामध्ये त्याचं कुठेही निषेधाचं चित्र दिसत नाही. सगळेजण शांत बसलेले. तेव्हा आज आम्ही नाशिक मधल्या सगळ्या संस्था संघटना किंवा व्यक्ती म्हणून नाशिककर म्हणून आज आम्ही मूक मोर्चा काढला आहे
आणि निषेध व्यक्त करतो की एकूणच महिलांवरती होणारा अत्याचार थांबला पाहिजे. माणूस म्हणून आपण एकमेकांकडे बघितलं पाहिजे. जातीय दंगे जे होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे असं मी माझं मत व्यक्त करते. आणि एक तरुणी म्हणून खरंच वाईट वाटतंय. निषेध खरं तर कोणत्या कोणत्या प्रकारे करावं हे कळत नाहीये, पण ज्या पद्धतीने आम्हाला वाटतंय, एक व्यक्ती म्हणून मला वाटतंय आणि संविधानाने जे हक्क दिले त्याच्या मार्फत मी माझा निषेध नेहमीच नोंदवत राहील. धन्यवाद. माझं नाव मीनाक्षी चंद्रभान डोंगरे. मी वज्रेश्वरी नगर मध्ये राहत आहे. जे मणिपूरमध्ये जी घटना झाली ते आज खूपच वाईट झाली आहे. तशी घटना होऊ नये अशी प्रार्थना करते आणि कोणावरही अत्याचार होऊ नये. हे खूपच वाईट झालं आहे. इथून पुढे असं होऊ नये. पशु प्राणी सुद्धा असं करत नाही, तसे माणसं करायला लागले. असं कधी जगात होऊ नये. माझं नाव वृंदा शेरे आणि आज इकडे मणिपूरमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत महिलांविषयी किंवा जो हिंसाचार घडतोय त्याच्यासाठी सगळे नाशिककर इकडे जमा झालेले. आम्ही भारतीय म्हणून तर मीही त्याच्यासाठी आलेले. मला एकच गोष्ट सांगायची आहे की गोध्रामध्ये जे काही झालं 2002 साली जो हिंसाचार झाला, नरसंहार झाला आणि तेच एक्झॅक्टली आता मणिपूरमध्ये चाललेला आहे. तोच हिंसाचार, तोच नरसंहार चाललेला आहे. आणि एकच म्हणेन की हे आपल्या देशाचे नरभक्षक आहेत आणि हे नरभक्षक आता संपले पाहिजे. त्याच्याशिवाय आपली सुटका नाही. बस एवढंच म्हणेन, कारण ह्याच्यापेक्षा जास्त काय जे काही व्हिडिओ आलेत ते पाहूही शकत नाही आणि त्याच्याविषयी काही जास्त बोलूही शकत नाही. फक्त हे जे नरभक्षक आहेत हे संपले पाहिजे एवढंच बोलेल. राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात काय नेमके मुद्दे आहेत हे तुम्हाला पण कळावेत म्हणून थोडंसं पटकन जेवढा होईल तेवढं मी वाचण्याचा प्रयत्न करतो. आपण महामहिम राष्ट्रपती आणि मणिपूरच्या ज्या राज्यपाल आहे त्या राज्यपालांना आपण हे निवेदन दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण जो विषय म्हटलेला आहे तो विषय आपण हा नमूद केलेला है कि मणिपुर राज्य में तुरंत राष्ट्रपति शासन लागू करने के साथ शांति और अमन स्थापित होने हेतु निवेदन पत्र। महोदया, जय भारत जय संविधान। भारत देश की पूरी दुनिया में एक मानवतावादी पहचान है। वैसे हमारा पूरा इतिहास ही बहुत ही संघर्ष में रहा है। आर्यों से लेकर ब्रिटिशों तक हमारे पूर्वजों ने संघर्षमय जीवन जिया है, लेकिन 1947 के बाद हमारा भारत आजाद हुआ और स्वतंत्रता का सपना लेकर हमारे महान लोक नेताओं ने भारत को अखंड बनाते हुए, भारतीय संविधान की नींव को मजबूत करते हुए हमें लोकतंत्र अर्पण किया। हालांकि कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और अरुणाचल से लेकर गुजरात तक हम भारतीयों में हर प्रकार की भिन्नता होने के बावजूद भी हम 75 सालों से एक संघ और अखंड है। इसका श्रेय हमें आजादी और भारतीय संविधान देने वाले हमारे महान नेताओं को देना चाहिए। 1947 से 2023 तक का सफर हमने अलग अलग दौर से किया है। बहुत सारी समस्याओं के बावजूद भी हमने देश को कभी टूटने नहीं दिया। ये हमारे प्रजातंत्र की बहुत बड़ी उपलब्धता है। देश में आज तक बहुत सारी विचारधाराओं की सरकारें आई और गई है। हम हर सरकार की अच्छी और गलत नतीजों को हमने देखा है, लेकिन 2014 से एनडीए प्रणीत आई हुई भारतीय जनता पार्टी की सरकार का रवैया और लोकतंत्र को चलाने का तरीका देखकर खास करके देश के दलित, आदिवासी, पिछड़ा वर्ग, धार्मिक अल्पसंख्यक और महिलाएं असुरक्षित और एक दर्दनाक माहौल से गुजर रही है। इसके बहुत सारे उदाहरण आपने भी महसूस किए होंगे। हाल ही में गत 19 अप्रैल 2023 को मणिपुर हाईकोर्ट ने एक फैसला सुनाया और यहीं से पूरे मणिपुर में दो समुदायों के बीच प्रचंड हिंसा भड़की है। मणिपुर में मैतेई, कुकी और नागा ये तीन प्रमुख वर्ग हैं। इसके साथ मुस्लिम और बौद्ध भी रहते हैं। कई सालों से मैतेई और समुदाय अपने आप को आदिवासी का दर्जा मिले इसके लिए मांग कर रहा है और कुकी आदिवासी समुदाय इस मांग के खिलाफ है। इस विवाद को लेकर जिस संवेदनशीलता से मौजूदा सरकार और न्यायपालिका ने खबरदारी लेनी चाहिए थी, वह न लेने के कारण एक विशेष वर्ग को बढ़ावा देकर राजनीतिक फायदों को देखने की वजह से आज मणिपुर की बर्बरता पूरी दुनिया देख रही है और इसकी पूरी जिम्मेदारी मणिपुर राज्य सरकार और केंद्र की सरकार पर आती है। इस तरह के हालात आने वाले दिनों में देश के कोने कोने में बनने की आशंका
से देश का एक बड़ा वर्ग चिंता महसूस कर रहा है। देश के लोगों को आपस में लड़वा कर राजनीतिक फायदों के बारे में सोचने वाली यह विचारधारा देश की एकता, स्वतंत्रता, अखंडता और आपसी भाईचारे को खतरे में डाल रही है, जो आने वाले हमारे नस्लों को बर्बादी की ओर ले जा रही है, ऐसा हमें लगता है। इसलिए इस तरह की सोच को रोकने के लिए आपके माध्यम से कड़े कदम उठाने के लिए हम महाराष्ट्र के नासिक जिले के आमी भारत से लोग इस सामाजिक संगठन के माध्यम से मणिपुर राज्य में जल्द से जल्द शांति, अमन और भाईचारा स्थापित होने के लिए हमारी मांग है। आज मंगलवार दिनांक 25 जुलाई 2023 को मुख्य मोर्चा निकालकर नासिक जिला के माननीय जिलाधिकारी इनके माध्यम से आपके सामने रख रहे हैं। राज्य सरकार को तुरंत बर्खास्त करके राष्ट्रपति शासन लागू किया जाए। मणिपुर में 3 मई 2023 से हिंसा भड़कने के बाद मणिपुर राज्य सरकार और केंद्र सरकार ने मिलकर मणिपुर में शांति और कानून व्यवस्था ठीक करने हेतु जो कदम उठाए, उससे कानून व्यवस्था और बिगड़कर समस्या कम होने के बजाय दुगनी हो गई है। इसका बड़े पैमाने पर मजलूम आम लोगों को खामियाजा भुगतना पड़ा है। ये सारा घटनाक्रम देखते हुए केंद्र सरकार भी यहाँ पर पूरी तरह से विफल हो गई है। इसलिए इस विफलता की वजह से पूरी दुनिया में देश की छवि को हानि पहुंची है और इसकी पूरी जिम्मेदारी देश के प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी और गृह मंत्री श्रीमान अमित शाह इन पर आती है। इसलिए प्रधानमंत्री संसद में इसका जवाब दे और श्रीमान अमित शाह इनको तुरंत गृह मंत्री पद से हटाकर इस मामले में उनकी भूमिका संदिग्ध लग रही है, उनकी और मणिपुर के मुख्यमंत्री श्रीमान बीरेन सिंह इन दोनों की उच्च एजेंसी से जांच कराए। मणिपुर के हालात देखते हुए ऐसा प्रतीत होता है कि राज्य और केंद्र सरकार ने बड़े ही हल्के में इस मामले को लिया है। उनके इस रवैये से लोगों ने मणिपुर में जानवर राज बनाकर महिलाओं पर बड़ी बर्बरता के साथ सुलूक किया है। ऐसी बर्बरता और महिलाओं की असहायता को देखकर देश के हर बेटी के माँ बाप की रूह कांप उठी है। जिन महिलाओं के साथ और उनके घर वालों के साथ ये हैवानियत का नंगा खेल खेला गया है, इसे देखकर देश की महिलाएं और बेटियों में भय का वातावरण है। इसलिए मणिपुर में हुई महिलाओं के साथ सामुदायिक बलात्कार, हत्या, जान माल का नुकसान, इन सभी की जल्द न्यायालय के माध्यम से जांच हो और इसमें तुरंत फैसला सुनाकर सभी दोषियों को कड़ी से कड़ी सजा दे। इस मामले में लिप्त लोगों को किसी भी प्रकार की बेल न्यायालय से ना मिले। मणिपुर के हिंसाचार में बड़े पैमाने पर पुलिस और आर्मी के पास जो हथियार होते हैं उनका इस्तेमाल सिविलियंस से किया है, जिसमें पिस्तौल, AK-47, राइफल, ग्रेनाइड, बम, चाकू, तलवार, डंडे, इस तरह के हथियार कॉम्बिंग ऑपरेशन करके तुरंत जमा करे और यह हथियार सिविलियंस के पास कैसे आए उसकी उचित जांच कराई जाए। दोषियों पर कड़ी से कड़ी कानून कार्रवाई हो। इस हिंसात्मक माहौल में लोगों ने अपना घर और जिंदगी जीने के लिए जो आवश्यक संसाधन है वो तो आग में झुलस गए हैं और या तो दंगाइयों ने लूट लिए हैं। लोगों को फिर से अपनी पारिवारिक जिंदगी में लौटने के लिए सरकार तुरंत उचित प्रबंध करे। मणिपुर की शिक्षा व्यवस्था पूरी तरह से तहस नहस हो चुकी है। सरकारों की यह जिम्मेदारी है बनती है कि सभी स्कूलों का पुनर्वसन करके इनको स्थापित करे। पूरे 3 महीने में मानवता को शर्मसार करने वाली वारदातें छोटे बच्चे, किशोरवयीन लड़के लड़कियां, महिला और बुजुर्ग वर्गों ने जो देखी है और जिस दौर से यह लोग गुजरे हैं, इससे जो मानसिक सदमा मणिपुर के लोगों को लगा है, ये उस भयंकर सदमे से उनका मनोबल बढ़ाने के लिए मानसिक स्वास्थ्य का समुपदेशन कैंप लगाकर लोगों को आधार दिया जाए।